subscribe now and press the bell icon. सकाळी सकाळी पार्सल आलं होतं, पण सगळं काम आवरल्यानंतरच ते खोलून बघायचं किंवा ओपन करायचं असं ठरलं होतं पोरांचं आणि माझं. तर चला आता ते ओपन होतंय. हमारा अनबॉक्सिंग हो चुका है। माय गॉड, ये तो 2 भागों में बट गया। इसमें क्या निकलेगा अब? तो इसमें है सादे सुधे बैंगल्स। तर मीशोवरून बांगड्या ऑर्डर केल्या होत्या. तर ह्या माझ्या जावासाठी आहेत, माझ्यासाठी नाही. तिने सांगितलं होतं ऑर्डर करायला. माझ्याकडे ऑलरेडी आहेत अशा, तर तिने पण सांगितल्या होत्या. तर ह्या मीशोवरून ऑर्डर केलेत. तर सकाळी 10 वाजताच ऑर्डर आलेली. तर बघू शकता खूप छान अशा प्रकारे पॅकिंगसुद्धा आलेले. तर तुम्ही पण घेऊ शकता. तर ह्या 215 रुपयामध्ये आले. तर आता गाडी धुवायचं काम चालू आहे दुपारचं, कारण आज आहे 3 ऑक्टोबर. तर नवरात्रीमध्ये देवीचा माळावर जी आपली यात्रा भरते, तर तिथं गाडी लावायची आहे आपली. त्यासाठी सगळी स्वच्छता चालू आहे. आतले भांडे वगैरे जे काही सामान आहे आतलं ते सगळं स्वच्छ धुवून घेतलेले. आणि तिथं गाडी आपली फूड कॉर्नर जी आहे त्यात सगळं नॉनव्हेजचं असतं, त्याच्यामुळे एकदम स्वच्छ करून घेतलेली गाडी. आणि तिथं आता दुसऱ्या रेसिपीज म्हणजे आता काय ठेवणार आहेत अजून तुम्हाला मी सांगत नाही आहे, नंतर सांगते काय ठेवणार आहेत आपण ते. तर इथंच गाडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वरची पाण्याची टाकी पण स्वच्छ केली ती, तर ती आता भरून घेत आहेत. ही फक्त हात धुण्यासाठी पाणी असतं या टाकीतलं, बाकी पिण्याच्या पाण्यासाठी जार वापरतो. तर इथं बघा आपली गाडी, हे जे पुढं पोरगं दिसतंय पिंक कलरचं शर्टवालं, तर ते आपल्या गाडीवरती नवीन कामाला आलेलं आहे. तर तो गाडी घेऊन जातो. तर आज सामान वगैरे आणायचं आहे, त्याच्यासाठी गाडी पाहिजे होती. आणि आज पण त्याला काही सुट्टी म्हणजे काम नाही आहे, तर त्याला गाडी घेऊन ये म्हटलं. आणि तू कशाने तरी जा, इथून जवळच गाव आहे त्याचं 5 किलोमीटर. तर तो गाडी घेऊन आलेला आहे. तर आता त्यांना सोडायला पण आणि आपल्याला जे काही बनवायचे उद्या त्याच्यासाठी सामान आणायला जाणार आहेत. तर हे बघा घरात थोडासा उडीद होता, तर तो ठेवून म्हणजे नको म्हटलं की तो विकून टाका, तर ते विकायला घेऊन गेलेत. आणि जे आपले फूड कॉर्नरमधले जे अंडे आहेत शिल्लक, तर ते पण रिटर्न करायचे आहेत. म्हणजे जिथून आणलेत तिथं त्यांना सांगितलं होतं की जे राहिलेले अंडे असतील ते रिटर्न तुम्हाला देण्यात येतील. तर 8-10 दिवसांनी परत आपली गाडी पहिले जशी आहे तशी सुरू होणार आहे. तर बघा आता वाजलेत 5:30 पावणे 6 झाले जवळजवळ. आणि अंडे पण घेऊन जाणार आहेत जाता जाता. तर हे बघा दादा घेऊन चाललाय. आणि आता आम्ही वरती चाललो टेरेसवरती. तर काम आहे थोडंसं, हरभरे ते वाळत टाकलेत आपले, तर ते गोळा करायचे. आणि जे गाडीमधलं सामान आहे, प्लेटी सगळे स्वच्छ धुतलेले आहेत, म्हणजे आधीच धुतलेले होत्या, तर त्या परत एकदा धुवायच्यात. तर त्याच्यासाठी वरती हे बघा आपले कपडे पण सुकत आहेत. पलीकडं कोपऱ्यात हरभरा टाकला आहे वाळायला, तर त्याच्यात जरा भुंगा लागला आहे त्या हरभऱ्यांना, त्याच्यामुळं. तर हे बघू शकता इथं कपडे धुण्यासाठी जागा आहे बनवलेली. आणि आता संध्याकाळचे जवळजवळ पावणे 6 वाजत आलेत. तर भांडे घासायचे, बकेट पण आणल्या होत्या त्यातले हात धुवायला, आणि एक कचऱ्यासाठी आहेत, त्या दोन्ही पण गाडीतल्या बकेट आणल्या होत्या, त्या पण धुवायच्यात. त्याच्यातली गाडी धुतली आत्ता, जी आपण दुपारी जी गाडी धुतली आणि त्याचे कपडे पण आहेत धुवायला, तर ते पण धुवायचे. हे बघता संध्याकाळी 6चं वातावरण बघा. तर मी आता इथं पहिले कपडे काढून घेते आणि घड्या पण घालून घेते. तर पोरं सामान आणू लागत होते खालनं. तर अजून भांड्याच्या प्लेट्स पण राहिले अजून टप. तरी बघा ह्या बकेट आहेत त्या घासायच्यात स्वच्छ, कारण अंड्याची गाडी असल्यामुळं भरपूर स्वच्छता करावी लागते. चिकन आणि अंडे वगैरेच असतात, त्याच्यामुळे जास्त स्वच्छता लागते तिथं. तर मी आता कपडे काढून घेते
आणि पोरं पण आहेत मदतीला, दोघं पण करू लागतात. तर चला आता मी आवरून घेते. भांडे वगैरे घासायचे आहेत, अजून भरपूर काम आहे. तर 1 ते 1.5 तास मला ह्याच्यात जाणार आहे. तर आता आपली गाडी उद्यापासून देवीच्या माळावरती असणार आहे. तर तिथं काय काय बनवायचे ते मी तुम्हाला संध्याकाळी सांगतेच, कारण ते सामान आणायला काय गेलेत, ते काय काय बनवायचे त्याच्यासाठीच गेलेले. तर आपण बघू. बघा, सगळे काम आवरायला मला 7:30 वाजल्या जवळ. तर पूर्ण अंधार पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाण्याचा जार ते पण होतं, तर सगळं घासून पुसून ठेवलं. आणि खाली आल्यानंतर दादाने मस्तपैकी मला चहा करून दिला गरम गरम. तर तो प्यायले, हातपाय वगैरे धुतले आणि नंतर देवाची दिवाबत्ती. तर शिवतेज लावतोय फास्ट कार्ड, कारण मच्छर चावत होते 1-2, म्हणून त्याला फास्ट कार्ड लावायला सांगितलं होतं. तर बघा आता, आणि हे आता, तर आता दिवाबत्ती झालेली आणि आता मिस्टर आलेले आहेत सामान घेऊन. तर आता काय काय बनवायचे मी ते सांगते तुम्हाला. हे बघा, इथं कोबी दिसतोय आणि हे स्वीट पोटॅटो माझ्यासाठी आणलेले. केचप, विनेगर, हे केचप आणलेले. नंतर इथे बघा कॉर्नफ्लॉवर आहे. आणि हा शिवा जरा मध्ये सगळं दाखवतोय मला. तर इथं खाली फ्रेंच फ्राईज बनवायचे, त्याच्यासाठी ते पॅकिंगचं भेटतं ऑलरेडी, तर ते घेऊन आले. आणि व्हेज राईस बनवायचा आहे, त्याच्यासाठी हा मिक्स व्हेज भाज्या आणलेल्या आहेत. हे बघा. नंतर चिली सॉस आणलेला आहे, म्हणजे ग्रीन चिली सॉस. तर चला मी काय बनवायचं सांगते आता. फ्रेंच फ्राईज बनवायचं एक, हा एक आयटम झाला. नंतर राईस बनवायचा आहे, पुलाव आणि मंचुरियन, असे 3 पदार्थ तर ठरलेत. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे आणि चहा. तर एवढे पदार्थ बनवायचे आहेत. तर इथं बघू शकता आम्ही संध्याकाळी आता 9 वाजलेत आणि 9 वाजता हे सगळं करायला घेतलेले. इथं फ्रेंच फ्राईज तळून झालेत लगेच, त्याला काही वेळ लागत नाही, त्याच्यामुळं शिवाने लगेच खायला पण सुरू केलं. दादा गेला होता देवीच्या आरतीला, त्याच्यामुळं तो काही नव्हता. आणि नंतर आता मंचुरियन बॉल पण बनवून घेतले. तिकडं राईस उकडला होता. तर बघू शकता आता किचन माझं फुल भरणार आहे, कारण मिस्टर जेव्हा किचनमध्ये येतात ना, तेव्हा माझं किचन बघायसारखं होतं. तर बघू शकता तुम्ही, तर मंचुरियन रेसिपी रेडी झालेली आहे. इथं राईस पण रेडी झालेला आहे. माझ्या रेसिपी दाखवतानाचा मोबाईल आहे ना, असं व्यवस्थित दिसत नाहीत रेसिपी त्याच्यामध्ये. तर हे बघा, पूर्ण किचन आता माझं बघू शकता तुम्ही, कसं काय छान वाटते ते. तर आता मला खिचडी बनवायची, त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेत. आणि बघू शकता आत्ता वाजलेत 10 रात्रीच्या 10 वाजलेत आणि पाऊस सुरू झालेला आहे. वाटलं टॉमी कसा झोपलेला आहे आपला बघा. तर शिवाने त्याला पांघरून टाकलंय, गार लागते म्हणून. तर आपण मस्त झोपलाय. तर 10 वाजता मी खिचडी हे खाल्ली. आता वाजलेत 11:30 वाजता सगळं आवरून देवीच्या माळावर हे जाऊन आले होते 10 वाजता. तिथं जागा बघितली तर एकदम पॉईंटला जागा भेटली, तर ही गाडी घेऊन तिथं लावण्यासाठी चाललेत 11:30 वाजता. तर मला कंटाळाला सगळं काही दाखवायचं, दिवसभराचं खूप दगदग होते. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.